नमस्कार. छोट्यांच्या मोठ्या गोष्टी या सिरीज मध्ये मी आरजे रुही तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. लास्ट एपिसोड मध्ये आपण पाहिलं होतं की मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम. या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत सोल्युशन्स. तर हे सोल्युशन जाणून घेऊया एका एक्सपर्ट कडून. तर आजचा विषय आहे स्क्रीन टाइम कमी कसा करायचा. त्यासाठी आपण थोडे मागे जाऊन बघूया. हा स्क्रीन टाइम वाढला कसा? आपल्याला जेव्हा वेळ नसतो तेव्हा आपणच मुलांच्या हातात फोन देऊन टाकतो. इझी सोल्युशन. आपण स्वतःला रिप्लेस करत असतो. मग आता करायचं काय? आपण जसं स्वतःला रिप्लेस केले फोन देऊन, तसं फोनला रिप्लेस करावं लागेल विथ एज अप्रोप्रिएट स्मार्ट ऑल्टरनेटिव्स. त्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज असू शकतात, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग सारख्या, किंवा इंडोर हॉबीज असू शकतात, ड्रॉइंग, पेंटिंग, रीडिंग, रॉक कलेक्शन, कॉइन कलेक्शन, रॉक पेंटिंग, ओरिगॅमी किंवा इतर आर्ट अँड क्राफ्ट ऍक्टिव्हिटीज. आणि कुकिंग तर मुलांना खूपच आवडतं. आपणच केलेलं खायला त्यांना खूप मजा येते. सो डोंट रिड्यूस, रिप्लेस. दुसरी महत्वाची गोष्ट आहे बीइंग अ रोल मॉडेल. आपण जर स्वतःचा स्क्रीन टाइम कमी केला तर मुलंही आपलं अनुकरण करतील. कामाचा स्क्रीन टाइम कमी करता येत नाही, पण एंटरटेनमेंटचा नक्कीच करता येईल. मग मुलांनाही हळूहळू कळेल दॅट स्क्रीन इज मेनली फॉर वर्क अँड ओनली समटाइम्स फॉर एंटरटेनमेंट. एक्सपर्टनी सांगितलेलं सोल्युशन प्रत्यक्ष अप्लाय केलं तर काय घडतं हे आपण पाहूया. हे बघ मी काय आणलंय बघ पुस्तक, गोष्टींचं पुस्तक आहे. आधी पहिले तर फोन ठेव. हा तू पहिले सांग, एकदा वाचून तरी बघ. ते फोन पहिल्या साईडला ठेव. हे हा ही स्टोरी एकदा ट्राय कर. खूप मस्त आहे ही स्टोरी. वाच एकदा. चित्र पण छान आहे, पण वाच स्टोरी. Before kids get addicted to screen, make them addicted to life. आज अर्धा तास नो टीव्ही आणि नो फोन, ओनली फॅमिली टाइम. चाइल्डहुडला इंटरनेट कनेक्शन नाही तर ह्युमन कनेक्शन लागतो. चल बॅडमिंटन खेळायला येतेस बेटा? नको. चल प्राजक्ता आपण. आता आपण जे सोल्युशन्स पाहिले ते एका दिवसात घडणारी घटना नाहीये, तर त्यासाठी लागेल सातत्य आणि संयम. छोट्यांच्या अशाच वेगवेगळ्या मोठ्या गोष्टी आपण इथून पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा छोट्यांच्या मोठ्या गोष्टी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट द्या आणि सजेशन द्यायला विसरू नका. धन्यवाद.